हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सच्या असाइनमेंट सिरीजमध्ये. या ठिकाणी आपण आत्तापर्यंत पहिल्या सहामाहीचे सर्व काही चॅप्टर्स जे आहेत, धडे आहेत, ते सर्व चॅप्टर्स आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिकल नंबर 1 ते प्रॅक्टिकल नंबर 8 इथपर्यंत पहिल्या सहामाहीचे सर्व चॅप्टर्स जे आहेत ते आपण सोडवून घेतलेले आहेत. त्यांच्या असाइनमेंट्स आपण व्यवस्थित सोडवलेले आहेत. त्यांचं एक्सप्लेनेशन देखील आपण व्यवस्थित दिलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी पहिले सेमिस्टर संपलेले आहे प्रॅक्टिकल नंबर 8पर्यंत. इथून पुढे आपले सेकंड सेमिस्टर सुरू होते. त्याआधी आपण काही बेसिक फॉर्म्युले आहेत क्षेत्रफळ काढण्याचे, ते आपण पाहूया. बरं, आता हे फॉर्म्युले नक्की काय काय आहेत? हे बेसिक फॉर्म्युले आहेत जे आपल्याला रोजच्या दैनंदिन वापरामध्ये लागतात किंवा आपल्या वर्कशॉपमध्ये आपण जे काम करतो त्यामध्ये देखील आपल्याला ह्या फॉर्म्युलांचा उपयोग होतो. तर ते काय आहे ते पाहूया. पहिला रेक्टँगल आहे. या ठिकाणी सांगितलं आहे फॉर्म्युलाज फॉर पेरिमीटर, एरिया, सरफेस अँड व्हॉल्यूम. परिमिती, क्षेत्रफळ, सरफेस आणि व्हॉल्यूम, घनफळ, यासाठी आपण हे फॉर्म्युले पाहणार आहोत. पहिला आहे रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. आयतामध्ये सांगितले आहे एल म्हणजे काय, लांबी, आणि डब्ल्यू म्हणजे काय, विड्थ म्हणजेच रुंदी. एरिया म्हणजे क्षेत्रफळ कसं काढायचं आहे आयताचं. एरिया बरोबर लेंथ गुणिले विड्थ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. सिम्बॉल आपण एल आणि डब्ल्यू दाखवतो. आणि पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय आयताची, तर आयताची परिमिती. परिमिती म्हणजे काय, तर सर्व आयताला बाजू आहेत 4, तर 4 बाजूंची बेरीज म्हणजे काय येणार आहे, परिमिती. त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो पेरिमीटर. या ठिकाणी काय फॉर्म्युला आहे, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू विड्थ म्हणजे काय, 2 लांबी अधिक 2 रुंदी. ही झाली आयताची परिमिती. का, तर 2 लांबींची बेरीज अधिक 2 रुंदींची बेरीज म्हणजेच काय, टोटल आयताची परिमिती. नेक्स्ट आहे पॅरलोग्राम. यामध्ये समोरासमोरील 2 बाजू ज्या आहेत त्या समांतर आहेत. या ठिकाणी देखील या बाजू कशा आहेत, ते समांतर आहेत. फक्त या ठिकाणी त्यांचे कर्ण जे आहेत, हे कर्ण एकमेकाला 90 अंशामध्ये क्रॉस होत नाहीत. पॅरलोग्रामचे हे प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी बेस सांगितला आहे किंवा लांबी सांगितली आहे बी, ए दुसरी बाजू आहे ए, आणि ह्या ठिकाणी उंची सांगितलेली आहे एच. एरिया कसा काढायचा या पॅरलोग्रामचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट हा आहे एरिया पॅरलोग्रामसाठी. पेरिमीटर म्हणजे काय, ते परिमिती. ॲडिशन ऑफ लेंथ ऑफ ऑल साईड, सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे या बाजूची बेरीज, वरच्या बाजूची बेरीज, या तिरक्या 2 बाजूंची बेरीज म्हणजे 2a अधिक 2b ही झाली आपली परिमिती पॅरलोग्रामची. नेक्स्ट पुढचा आहे ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय, तर त्रिकोण. त्रिकोणाचं परिमिती आपण कशी काढू, एरिया कसा काढतो. त्रिकोणामध्ये बाजू किती असतात, तर त्रिकोणामध्ये बाजू आहेत 3. आपल्याला दिसत आहेत ए, बी आणि सी या 3 बाजू आहेत. त्रिकोणाची उंची दाखवलेली आहे एच. बेसपासून वरच्या टोकापर्यंत जी आहे ती हाईट आहे एच. एरिया ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ कसं आहे, 1/2 1/2 ऑफ बेस गुणिले हाईट. 1/2 बेस गुणिले हाईट. आता या ठिकाणी बेस सांगितलं आहे आपल्याला म्हणजे काय, संपूर्ण लांबी, एच उंची. पेरिमीटर बरोबर ॲड द लेंथ ऑफ 3 साइड्स. परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय, तर जेवढ्या बाजू असतील त्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय, परिमिती. या ठिकाणी त्रिकोणाला 3 बाजू आहेत, त्यामुळे ए अधिक बी अधिक सी या बाजूंची बेरीज असणारी परिमिती. नेक्स्ट आहे ट्रेपॉझॉइड. ट्रेपॉझॉइडमध्ये फक्त हा देखील एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे, ज्याला 4 कोन आणि 4 बाजू आहेत. फक्त यामध्ये समोरासमोरील 2 बाजू ज्या समांतर असतात. याच्यामध्ये ए, B1, B2 आणि सी 4 प्रकारच्या 4 लांबी आहेत. 4ही लांबी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जसं की आत्तापर्यंत आपण पॅरलोग्राम पाहिला, या डायग्राममध्ये काय आहे, समोरासमोरील बाजू समांतर आणखीन सारख्या असतात, किंवा आयतामध्ये समांतर आणि बाजू ह्या त्या सारख्या असतात. पण ट्रेपॉझॉइडमध्ये तशा प्रकारे नाही. प्रत्येक बाजू जी आहे ती वेगळी वेगळी असते. एरिया ऑफ ट्रेपॉझॉइड. क्षेत्रफळ कसं काढायचं ट्रेपॉझॉइडचं, 1/2 ऑफ बेस इंटू द हाईट. आता या ठिकाणी बेस कोणते कोणते आहेत तर 2 आहेत, B2 आणि B1.
B2 B1 अधिक B2 भागिले 2 कंसामध्ये असणार आहे, त्याला गुणिले काय असणार आहे, पूर्ण उंची h. हा झाला एरिया ऑफ ट्रॅपॉझॉइड. ट्रॅपॉझॉइडचं झालं क्षेत्रफळ. परिमिती काय, ॲडिशन ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड, सर्व बाजूंची बेरीज, म्हणजेच A B1 C B2 या सर्वांची बेरीज जी आहेत बाजूंची ही असणारी परिमिती ट्रॅपॉझॉइडसाठी. सर्कल, सर्कल म्हणजे काय, तर गोलाकार आकृती आहे, सर्वांना माहिती आहे, या ठिकाणी दाखवलं नाही, सॉरी त्याबद्दल. सर्कलला काय असते, रेडियस आणि त्रिज्या. रेडियस म्हणजे केंद्रापासून वर्तुळाच्या बाहेरील बाजूपर्यंत जाणारा पॉईंट, वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या बाहेरील पॉईंटपर्यंत जाणारी रेषा म्हणजे काय असतो, रेडियस. त्रिज्या, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू द पॉइंट ऑन सर्कल. नेक्स्ट आहे डायमीटर, व्यास, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन द सर्कल थ्रू द सेंटर. वर्तुळाच्या केंद्रामधून पास होणारी रेषा, अशी रेषा जी वर्तुळाच्या कोणतेही 2 बिंदू जॉईंट करते, पण कधी ती रेषा वर्तुळाच्या केंद्रामधून पास झाली पाहिजे. डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे, डी बरोबर रेडियस अधिक रेडियस म्हणजेच काय 2r. आता सर्कम्फरन्स, आतापर्यंत आपण पाहिलं काय, आयतासाठी किंवा कोणत्याही बाजूसाठी आकृतीसाठी ज्याला बाजू आहेत, जेणेकरून 3 बाजू 4 बाजू अशा आकृती आपण आतापर्यंत पाहिल्या, म्हणजेच काय त्रिकोण आणि क्वाड्रिलॅटरल, चौकोन, पॅरलोग्राम, ते या सर्व आकृत्यांना कशा आहेत, बाजू आहेत ते फिक्स आहेत, 3 बाजू 4 बाजू, यांना काढतो आपण, ती असते परिमिती. पण आता आपण बघतो आहे सर्कल, सर्कलला कोणत्याही प्रकारची बाजू नाही आहे, म्हणून त्याला बोलतो आपण सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सला मराठीमध्ये बोलतात परिघ. सर्कम्फरन्सला मराठीमध्ये बोलतो आपण परिघ. द डिस्टन्स अराउंड द सर्कल C बरोबर पाय डी इज इक्वल टू 2 पाय r. म्हणजेच काय, आता या ठिकाणी पायची किंमत काय तर सेम आहे 3.14, हे सर्वांना माहिती आहे. डी म्हणजे काय तर डायमीटर, म्हणजेच काय व्यास. आता डी म्हणजे काय, आता पाहिलं आपण या ठिकाणी, डायमीटर म्हणजेच काय रेडियस अधिक रेडियस, त्रिज्या अधिक त्रिज्या बरोबर 2r. या ठिकाणी मांडलं आहे. डी म्हणजेच काय, आपण 2r, म्हणून या ठिकाणी डीच्या ठिकाणी आपण 2r किंमत ठेवली तर टोटल किंमत काय होणार आहे, पाय आणि डी ऐवजी 2r. हिअर व्हॅल्यू ऑफ पाय इज, आता पाय हे जे सिम्बॉल आहे, हा जो चिन्ह वापरला आहे, याची किंमत किती आहे तर ती आहे 3.14. वर्तुळाचा एरिया काढण्याचा म्हणजे क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तो आहे पाय r स्क्वेअर. नेक्स्ट आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय तर चौकोन. याच्यामध्ये ज्याच्या समोरासमोरील बाजू या एकसारख्या असतात, म्हणजे चारही बाजू या ठिकाणी काय आहेत, समान आहेत. चौकोनाच्या चारही बाजू समान असतात, ए ए ए ए, चारही बाजू समान आहेत. एरिया म्हणजेच काय, बेस इंटू हाईट, ए गुणिले ए बरोबर काय असणार आहे, ए स्क्वेअर. लांबीचा वर्ग चौकोनासाठीचा क्षेत्रफळ झालं. पेरिमीटर काय आहे, परिमिती काय आहे, ॲडिशन ऑफ ऑल साइड्स ऑफ लेंथ, ए प्लस ए प्लस ए प्लस ए, चारही बाजूंची बेरीज म्हणजेच काय 4a, कारण की या ठिकाणी चारही बाजू समान आहेत म्हणून. हेक्झागॉन, षटकोन. षटकोनामध्ये एरिया काढायचा फॉर्म्युला काय आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 3 गुणिले वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले s स्क्वेअर. s म्हणजे काय तर षटकोनाची बाजू. आता षटकोनामध्ये सर्व बाजू ज्या आहेत, षटकोनाच्या बाजू आहेत 6, 6ही बाजूंची बेरीज किंवा लांबी जी आहे ती एकसारखीच असते, म्हणून या ठिकाणी फक्त s घेतलेला आहे. ओके, 3 वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले s चा वर्ग. आता पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे काय, नंबर ऑफ साइड्स गुणिले s. आपण आतापर्यंत पाहिलं पेरिमीटर म्हणजे काय तर जी कोणती आकृती असेल त्या आकृतीच्या बाजूंची बेरीज. या ठिकाणी षटकोनाच्या आकृतीच्या बाजू आहेत 6 बाजू असल्यामुळे आणि प्रत्येकाची लांबी जी कशी आहे ती सेम आहे, त्यामुळे आपण एक बाजू घेतोय व त्या किती आहेत, नंबर ऑफ साइड 6, म्हणून 6s. 6 गुणिले s, s समजा या ठिकाणी 5 असेल तर 6 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30. पेरिमीटर किती येईल याचा 30. आता या ठिकाणी आपण ए आणि पी हा जो आहे तो फक्त सिम्बॉल वापरतो आपण एरिया आणि पेरिमीटरसाठी. लक्षात घ्या, ए आणि पी हा जो आपण आहे तो सिम्बॉल वापरलेला आहे, चिन्ह वापरलेला आहे. नेक्स्ट डायग्राम आहे रेक्टँग्युलर सॉलिड्स. आतापर्यंत आपण पाहिले ते सर्व होते प्लेन फिगर्स होत्या. आता या ठिकाणी आपण
पाहत आहोत ते सॉलिड्स पाहत आहोत. प्लेन फिगरमध्ये कोणत्याही प्रकार त्या आकृतीला फक्त क्षेत्रफळ होते, घनफळ नव्हते. या ठिकाणी आता आपण घनफळ पाहणार आहोत. रेक्टँग्युलर सॉलिड्स डायग्राम पहा, ज्याला लांबी आहे, रुंदी आहे व उंची आहे. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. व्हॉल्यूम बरोबर लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. आता या ठिकाणी जी आकृती आहे ती आहे रेक्टँग्युलर सॉलिड्स. त्याच्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची आहे. याचा व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्यासाठी आपण सिम्बॉल दिलेले आहेत फक्त L, W आणि H. लेंथ, विड्थ आणि हाईट यांची आपण सुरुवातीची अक्षरे घेतलेली आहेत. नेक्स्ट आहे डायगोनल. आता या आकृतीमध्ये डायगोनल म्हणजे काय? कर्ण. कर्ण कुठून कुठपर्यंत आहे? या पॉईंटपासून विरुद्ध पॉईंट जो आहे बॉक्सचा, या त्याच्या वर कर्ण काढतोय आपण. वर्गमुळात L² Lचा वर्ग अधिक Wचा वर्ग अधिक Hचा वर्ग. हा झाला आपला डायगोनलचा फॉर्म्युला इथून इथपर्यंत या पॉईंटसाठी. या ठिकाणी जर आपण कर्ण काढला, तिरका कर्ण, तर तो असणार आहे वर्गमुळात Lचा वर्ग अधिक Wचा वर्ग अधिक Hचा वर्ग. सरफेस. सरफेस म्हणजे काय? पृष्ठफळ. आता पृष्ठफळ काय असणार आहे याचं? सर्व क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच काय? 2LW. LW म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी. पण अशी बाजू किती आहे? ती खालची बाजू आणि वरची बाजू. नेक्स्ट आहे 2LH. लांबी आणि उंची म्हणजेच काय? समोरची बाजू, पुढची आणि मागील बाजू. हा 2 झाल्या बाजू. नेक्स्ट आहे 2 गुणिले W गुणिले H म्हणजेच काय? बाजूची हे सरफेस एरिया, तसेच या बाजूला जो असणारा सरफेस हा इथला सरफेस म्हणजेच काय? 2WH. टोटल पृष्ठफळ जे आहे ते आपण अशा प्रकारे काढणार आहोत रेक्टँग्युलर सॉलिडसाठी. नेक्स्ट आहे प्रिझम. प्रिझम आकृती जी आहे त्याचं व्हॉल्यूम काय पाहूया. त्याचा व्हॉल्यूम आहे बेस इंटू हाईट. प्रिझमचा व्हॉल्यूम काय आहे? बेस इंटू हाईट. बेसची पूर्ण बाजू आणि हाईट किती आहे हे आपण पाहणार आहोत. सरफेस एरिया काय आहे याचा? 2B म्हणजेच काय? आता 2B प्लस P इंटू H. आता याच्यामध्ये P काय आहे? B काय आहे? B इज द एरिया ऑफ बेस. म्हणजेच हा जो बेस आहे ह्या बेसचा पूर्ण एरिया आणि P इज द पेरिमीटर ऑफ द बेस. बेसचा पेरिमीटर. ओके. नेक्स्ट आहे सिलेंडर. सिलेंडर डायग्राम कशी आहे? जो खालच्या बाजूला देखील गोलाकार असतो, वरती देखील ती आकृती गोल असते आणि हा उभा दंडगोल असतो. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो? दंडगोल. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे क्षेत्रफळ, घनफळ. फॉर्म्युला काय आहे? πr² गुणिले हाईट. आतापर्यंत आपण पाहिले गोलाकार आकृती जी आहे त्याचा एरिया काढतो आपण व त्या एरियाला उंचीने गुणले तर तुम्हाला मिळतो आहे व्हॉल्यूम. एरियाला उंचीने गुणलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? व्हॉल्यूम. कोणत्याही आकृतीमध्ये जी आकृती खालून वरपर्यंत एकसारखी असेल, कोणतीही जी आकृती, लक्षात ठेवा, कोणतीही अशी आकृती जी खालून सुरुवात होते व वरतीपर्यंत एकसारखी असेल तर त्या आकृतीचा एरिया काढायचा व त्या आकृतीच्या एरियाला हाईट न गुणल्या असता तुम्हाला त्या वस्तूचे घनफळ मिळते. म्हणजेच काय? आता या ठिकाणी दंडगोलाचा व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम बरोबर πr² इंटू H. सरफेस एरिया, पृष्ठफळ काय असणार आहे याचं? 2πr म्हणजेच काय? परिघ. 2πr म्हणजे काय? 2π रेडियस म्हणजेच काय? परिघ गुणिले हाईट म्हणजे बाहेरची पूर्ण उंची घेतली आपण आणि हा परिघ घेतला पूर्ण, तर आपल्याला बाहेरचा सरफेस एरिया मिळाला. प्लस 2πr² म्हणजेच काय? वरचा एरिया πr² अधिक खालचा एरिया πr². वर्तुळा दंडगोलाला 2 बाजू असणार आहेत. वरती गोल बाजू असेल आणि खालच्या ठिकाणी एक गोल बाजू असेल. यांचा काय होणार आहे? गुणाकार होईल 2 वेळा. म्हणजेच काय? 2πr². S सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय होतो टोटल? मग 2πrh बरोबर 2πr². कर्वड सरफेस एरिया. आता आपल्याला फक्त हा बाजूचा सरफेस एरिया बघायचा आहे. वरचा आपण एरिया पाहत नाहीये. वरचा गोलाकार आणि खालचा जो गोल आहे हा एरिया सोडतो आपण. फक्त साईडचा सरफेस एरिया पाहतो आहे. तो काय आहे?
त्याला म्हणणार आहे आपण कर्व्ड सरफेस एरिया. त्याचा फॉर्म्युला आहे 2πr/h. त्यानंतर नेक्स्ट डायग्राम पिरॅमिड. पिरॅमिड आणि प्रिझम दोघांच्या मध्ये आपली गफलत होऊ शकते. प्रिझम अशी आकृती आहे जी समोर व मागे किंवा वरून सुरुवात झाल्यानंतर खालपर्यंत एकसारखी येते. पण पिरॅमिड आकृती काय आहे, पिरॅमिडमध्ये खालच्या बाजूला एक ठराविक आकाराचा बेस असतो. ज्या ठिकाणी आता चौकोन आहे, पंचकोन आकाराचा बेस असेल व वरच्या ठिकाणी तुम्हाला एक टोक मिळते, एक पॉइंटेड असणारे हा, त्याला सर्व बाजू ज्या आहेत त्या एका ठिकाणी येऊन मिळतात, तो असणार आहे पिरॅमिड. पिरॅमिडचा व्हॉल्यूम कसा काढायचा, घनफळ कसं काढायचा, फॉर्म्युला आहे 1/3 एरिया ऑफ बेस गुणिले हाईट. 1/3 गुणिले हा बेसचा एरिया, आता या ठिकाणी चौकोन आहे तर चौकोनाचा एरिया काढायचा, गुणिले हाईट, पूर्ण उंचीनं त्याला गुणणार आहे आपण. हा झाला आपला व्हॉल्यूम. व्हॉल्यूम नंतर बी म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, बी इज द एरिया ऑफ बेस, खालच्या पृष्ठभागाचा एरिया. सरफेस एरिया म्हणजे काय, ॲड एरिया ऑफ बेस टू द सम ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल फेसेस. आता या ठिकाणी जो त्रिकोणी पृष्ठभाग तयार होतो आहे, या त्रिकोणी पृष्ठभागाचा तुम्ही एरिया काढा. या ठिकाणी 4 एरिया येतील, 1 2 3 4. हे 4 एरिया अधिक पृष्ठभागाचा एरिया म्हणजे हा खालच्या चौकोनाचा एरिया, टोटल मिळून काय होणार आहे, तुमचा सरफेस एरिया तयार होणार आहे. कोन्स, कोण आकृती कशी आहे या ठिकाणी पाहतो आपण. खालच्या बाजूला गोल असणारे व वरच्या बाजूला सर्व बाजू एकत्र येऊन या ठिकाणी टोक तयार होत आहे, हा झाला कोन. व्हॉल्यूम काय असतं कोणाचं, 1/3 गुणिले एरिया ऑफ बेस इंटू हाईट. आणि या ठिकाणी देखील काय आहे, पिरॅमिडचा फॉर्म्युला 1/3 गुणिले एरिया ऑफ बेस इंटू हाईट. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 πr² इंटू h. या ठिकाणी काय आहे, 1/3 बेस इंटू h. सरफेस एरिया कोणचा काय आहे, πr² म्हणजेच काय, पहिला वर्तुळाचा एरिया काढला πr² प्लस πrs म्हणजे काय, ते s म्हणजे काय, s म्हणजे तिरकी उंची, कोणाची जी तिरकी उंची असणार आहे ती असणार आहे s, πrs. आता s काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, s साठी, s म्हणजे काय तिरकी उंची आहे व याला या ठिकाणी बाजू h, बाजू r आणि बाजू s हे जे आहेत हे तिन्ही बाजू मिळून या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणून s ची किंमत काढण्यासाठी आपण पायथागोरस प्रमेय वापरून या ठिकाणी s ची किंमत काढत आहे. या ठिकाणी s ची किंमत निघते वर्गमुळात r² प्लस h². म्हणून पूर्ण एरिया फॉर्म्युला काय बनला सरफेस एरियाचा कोणाचा, πr² प्लस πr वर्गमुळात r² प्लस h². कर्व्ड सरफेस एरिया, आता बाजूचा कर्व सरफेस एरिया आहे तो काय असणार आहे, तर तो आहे πrs. नेक्स्ट आहे स्फिअर. स्फिअर म्हणजे काय, कोणतीही गोलाकृती. या ठिकाणी आपण बॅटबॉलमध्ये जो बॉल वापरतो आपण तो बॉल घेऊया, ओके. तर त्याचं व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला म्हणजे घनफळ काढण्याचा फॉर्म्युला आहे 4/3 πr घन, r चा क्यूब आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला घनफळ मिळेल, r ची किंमत त्या ठिकाणी टाका समीकरणामध्ये. आणि सरफेस काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, s बरोबर 4πr². आत्तापर्यंत आपण पाहिले की गोलाकार असेल कोणताही प्रतल तर त्याला फक्त आपण फॉर्म्युला वापरला आहे πr². पण ही जी आकृती आहे ती चारही बाजूने समान आकृती आहे गोलाकार, त्याचा सरफेस काढायचा फॉर्म्युला आहे 4πr². तर आपले या ठिकाणी जिओमेट्रिक फॉर्म्युलाज जे आहेत ते आपण संपवत आहोत. हे बेसिक फॉर्म्युले झाले आहेत. याच्यापेक्षा आणि काही अवघड फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पुढच्या सामाई म्हणजे सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी एक वेगळा चॅप्टर आपण त्या ठिकाणी देणार आहोत. तर आत्तापर्यंत झालेल्या सर्व असाइनमेंट्स आपण पुन्हा एकदा नीट पाहाव्यात, आपल्या मित्रांना शेअर करा, सेमिस्टरसाठी आपल्याला याचा उपयोग होईल अशी आशा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.